आहे अनमोल, अनमोल काम केलेलं आहे. अनमोलने फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे, फिल्डिंग करताना पाहायला मिळेल. आणि दुसऱ्या बाजूला SSC जाऊया कॉम्बॉक्स मध्ये पहिल्या इनिंग साठी जुळले जातील उत्कर्ष पाटील. थँक्यू सो मच. धन्यवाद. व्हॉइस ऑफ पास्टर, गोडगळ्याचे धनी, मराठी आवाजाचे नटसम्राट अर्थात प्रीतम दादा घरत. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल आता मॅचला सुरुवात. स्क्रीनच्या समोर जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतो की आपण बाजूला व्हा. सन्मान्य पाहुणे या स्पर्धेकडे वळाले आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल या मॅचला आता इथून सुरुवात होईल. जे खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळात सालवड महोत्सव, त्याही सालवड महोत्सवचा आता क्रेज वाढत चाललाय आणि त्या सालवड महोत्सवची जर तिकीट्स तुम्हाला हवी असतील तर आपण निश्चित स्वरूपात जान्हवी ठाकूर यांच्याकडे संपर्क करा. पर हेड तिकिटाचे 50 रुपये शुल्क भरून तुम्ही सालवड महोत्सवची मजा घेऊ शकतात. तर तुम्हाला जान्हवी ठाकूर यांच्याकडे संपर्क साधायचा आहे आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला सालवड महोत्सवची तिकीटं अवेलेबल होतील. तर सालवड महोत्सव देखील सध्या चर्चेतला भाग राहील या संपूर्ण बोईसर विभागात. शिवकन्या पुरस्कृत सालवड महोत्सव आणि तोही येणाऱ्या काळात कमिंग सून आपल्याला पाहायला मिळेल, ज्यामध्ये अनेक बक्षिसं, डान्स कॉम्पिटिशन, सगळ्या गोष्टी आहेत आणि करमणुकीची भरीव कॅप्सूल म्हणजेच आपण पाहतायत सालवड महोत्सव. जर तिकीट हवे असतील तर जान्हवी ठाकूर यांच्याशी आपण संपर्क करा. तुम्हाला तिथे एका तिकिटाचं शुल्क 50 रुपये आहे आणि तुम्ही ते तिकीट तिथून त्यांच्याकडनं खरेदू शकता. मॅचला सुरुवात, दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिला बॉललाच खऱ्या अर्थानं स्टिअर केलं आणि धावसंख्या इथून 1 आकार घेत आता रणसंख्येला सुरुवात झाली. 1 बॉलचा खेळ संपला, 1 धावा धावफलकावरती. सोनू जयस्वाल, खऱ्या अर्थानं आपण पाहतात हे नाव नाही तर हेही ब्रँड आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल निखिल ठाकूर यांच्या उजवा हात आणि म्हणजेच सोनू जयस्वाल आपल्याला पाहायला मिळतात. जे तिथे छोटी मुलं आहेत त्यांना विनंती करतोय, स्क्रीनवरती आपण बसलेले आहात खाली आणि जे बाउंड्री रोपवरती देखील बसलेले आहेत त्यांना विनंती करीन की आपण बाहेर व्हा. स्पर्धा तुमचीच आहे. थोडीशी आता जागा कमी पडत चालली, एवढे प्रेक्षक या स्पर्धेकडे वळाले. या स्पर्धेचं तसं आयोजन राहिलं. 1 मॅन शो निखिल ठाकूर उपसरपंच सालवड, अगदी ब्रँड स्पर्धा. जो मी उल्लेख केला ना की मोठमोठ्या स्पर्धा 1 लाखाच्या व्हायला लागल्या आणि त्या स्पर्धेला लाजवेल अशी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजे शिवाजीनगर प्रीमियर लीग 2026चा थरार आपण आजमावतोय. 3ऱ्या पर्वात फायनलच्या मॅचला सुरुवात झाली. स्पर्धा वेळेत चालू होणे आणि स्पर्धा वेळेत संपणं हे खूप कमी आयोजकांना मांडता येतं, परंतु निखिल ठाकूर आणि अँड टीम ज्यांनी खऱ्या अर्थानं दाखवून दिलं की स्पर्धा ही वेळेत चालवून वेळेत कशी संपवायची. सिंगलने आता स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते. आमचे मान्यवर आमच्या समोर जोडत असताना आइए स्वागत है पराग जी यादव साहब का, स्वागत है वेपिटा इस पर. 4 बॉलचा खेळ झाला आणि 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावांची गती तपासून पाहिली तर आता 3 गोलंदाज तयार. यावेळेला फटका जरूर खेळला, क्षेत्ररक्षक आहेत, फेकी आली. तत्पूर्वी आपण पाहतात सिंगल खूप चांगल्या पद्धतीने कन्वर्ट केला आणि धावांची गती जाऊन पोहोचली. ती म्हणजेच 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर 4 धावा. काय प्रेक्षक राजे अलोट गर्दीने, अगदी आपण पाहतात शिवाजीनगर गजबजलाय. शिवाजीनगरमध्ये फक्त एकच चर्चा की आता फायनल कोण मारणार. प्रथम क्रमांकाच्या सुवर्ण ट्रॉफीवरती कुणाचं नाव सन्मानानं लिहिलं जाईल. सोनू जयस्वाल आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या फायनल मॅचची तयारी कुठल्या पद्धतीनं व्हायला पाहिजे, किती चेंडू लागतील, किती चेंडू संपले, ह्या सगळ्या गोष्टी सोनू जयस्वालने मागच्या 4 दिवसात पाहिल्या. म्हणून निखिल ठाकूर यांचा उजवा हात म्हणून त्यांना म्हटलं जातं आणि खऱ्या अर्थानं सगळे काही कारभार त्यांच्या हाती सोपवलेले असतात. त्यांच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य सांगून जातं. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली, ती म्हणजे षटक क्रमांक 1चा खेळ ज्या वेळेला संपला त्यावेळेला 5 धावा बिनबाद अशी जोडी. एका बाजूला आपण पाहतायत फलंदाज आहेत ते म्हणजेच चिंटू आणि त्यांच्या साथीनं अभिषेक. ही जोडी मैदानाच्या आत. गोलंदाज तयार होतील. षटक क्रमांक 2 मध्ये मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याच्या नावी तो किताब राहिला अगदी तोच आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल, गोलंदाज तयार. या वेळेला फटका तर जरूर खेळला. खराब क्षेत्ररक्षण धीरज घरत. स्वाभाविक आहे, तुम्ही चांगल्या मॅच मध्ये ज्या वेळेला खेळता तुमच्याकडनं अपेक्षा नसतात, परंतु इथे अपेक्षांचा भंग आणि धीरज घरत यांच्याकडनं मोठी चुकी. साधा क्षेत्ररक्षण होतं. तुम्हाला या बॉलला फील्ड करणं गरजेचंच आहे कारण तुम्ही फायनलचा सामना खेळताय. फायनलच्या मॅचचं थोडंसं दडपण, थोडंसं प्रेशर बाजूला ठेवून सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मबल या सगळ्या गोष्टी दाखवत असताना तुम्हाला चांगलं क्षेत्ररक्षण करणं ही तेवढीच महत्त्वाची भूमिका.
इथून आता आपण पाहतायत बॉलचा खेळ झालाय तो म्हणजेच दोन बॉलचा खेळ संपला आणि check. 9 धावा. आमचे मान्यवर कुलदीपजी चौगुले साहेब, कुलदीपजी चौगुले साहब का स्वागत है मुख्य व्यासपीठावर. ओवर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. इथे अनेक मान्यवर मात्र येतात या स्पर्धेला वेळ देतात कारण ही स्पर्धा आहे मानाची, स्पर्धा आहे सन्मानाची. सन्माननीय कुलदीप चौगुले साहेबांचं इथे आगमन त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं सुवर्ण असं हे पदक आपल्याला बघायला मिळतंय. हे आमचं मुख्य व्यासपीठ निखिल ठाकूर साहेबांनी कमावलेली माणसं खऱ्या अर्थानं आपल्या मुख्य व्यासपीठावरती बघायला मिळतात. मॅचकडे जाऊया. गोलंदाज तयार. सध्या मैदानाच्या आतमध्ये फटका खेळायचा होता लेट कॅट, परंतु तिथे आपण पाहतायत चांगला चेंडू, अचूक बॉल. गोलंदाजाचं नाव आहे योगेश. मागील सेमीफायनल मध्ये 2 षटकं 3 रन देत 3 धक्के ज्यानं दिले तो एक जबरदस्त गोलंदाज योगेश पाहायला मिळतोय. डाव्या हातानं तयार. नरेम हातानं बॉलला दिशा दिली. बॉल चाललाय फाईन लेग गोशांकित क्षेत्रात डिक्लेअर झोन मध्ये आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 10 वरती. 10 रन्स विदाउट लॉस ही जमेची बाजू. जरी धावा नाही झाल्या हरकत नाही, परंतु आमचे दोन्ही विकेट सही सलामत मैदानाच्या आतमध्ये आहेत. ही बाजू जमेची आहे. गोलंदाज तयार होतील. सॉफ्ट हँडनं फटका तर खेळला जरूर सिंगल मिळते. त्यावेळेला गोलंदाजानं चेंडू हाताळला, त्यावेळेला त्यानं सांगितलं की गेला बघ, परंतु फलंदाजानं सांगितलं की नाही जाणार. इथून सिंगल डबलचा खेळ स्वीकारणार आणि येणाऱ्या काळात आक्रमण शंखनाद फुंकणार. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 11 विदाउट लॉस. ब्रिजेशजी सरोज साहेबांचं देखील स्वागत आहे. या पण मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हा. ओवर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. आजच्या या अंतिम मॅच मध्ये अनेक पाहुणे मंडळी जोडली जाईल. या स्पर्धेने ते कमावलं. निखिल ठाकूर सरांनी अगदी कमी कालावधीमध्ये कमावलं. याही वेळेला आपण पाहतायत रनआउटची संधी होती, सिंगल मात्र मिळते. सिंगलच्या साह्याने धावा जाऊन पोहोचल्या 12 रन्स. MB स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून अंपायर्स करिता आपण पाहतात आज सुंदर पद्धतीचं जॅकेट आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल धीरज गुप्ता आज कमी वयामध्ये उद्योगात उतरले. उद्योजक म्हणून प्राप्त प्रसिद्धी मिळवली आणि आज टी शर्ट्स मॅन्युफॅक्चरर म्हणून त्यांच्याकडे संपूर्ण बोईसरचं लक्ष राहतं. क्वालिटीचं दुसरं नाव म्हणजेच धीरज गुप्ता अर्थात MB स्पोर्ट्स म्हणून आपल्याला पाहायला मिळतं. धावांची गती तपासून पहिली 13 वरती एकही धक्का नाही. सध्या बॅटिंग करत असताना संघ SSC सलग 3ऱ्यांदा फायनलमध्ये या स्पर्धेच्या. फटका तर खेळला जरूर. रनआउटची संधी बनली असती, परंतु आपण पाहतात तिथे क्षेत्ररक्षण नाही करता आलं आणि इथून आपण पाहतात सिंगल मिळाली. सिंगलच्या साह्यानं धावांची गती आता जाऊन पोहोचते 14. बॉलचा खेळ झालाय 3. षटक क्रमांक चालू झालं ते म्हणजेच 3रं षटक जिथे धीरज घरत वैयक्तिक दुसऱ्यामध्ये आलेत. चिंटूकडे जी गुणवत्ता आहे ती गुणवत्ता दाखवण्याची ही वेळ आहे कारण फायनलचा मॅच. तुम्ही अनेक वेळा फायनलचे सामने याच स्पर्धेमध्ये खेळलेले आहेत. तेच चिंटू आपल्याला पाहायला मिळतात. रणसंख्या 15 मार्च 1877 क्रिकेटला सुरुवात आणि तदनंतर आज क्रिकेट प्रत्येक घरोघरी गल्लोगल्ली. लहान 3 वर्षाचं जर बाळ घरात असलं तर त्याला आता ट्रक नको, JCB नको, त्याला लागते ती प्लास्टिकची बॅट. हे आज क्रिकेटचं वाढणारं प्रेम आहे. जरी इंग्लंड देशानं त्या क्रिकेटला जन्म दिला असेल तरी देखील भारतानं त्या खेळाला मोठं केलंय आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतात भारतात सर्वाधिक आवडीचा खेळ कुठला तर क्रिकेट. आज तुम्ही यूट्यूबवरती जावा आणि कधीही बघा, यूट्यूबवरती कुठेतरी स्पर्धा चालू असणारच. हा क्रिकेटचा क्रेज आहे. याच क्रिकेटनं खऱ्या अर्थानं अनेकांना एक रोजगार दिला आणि ज्यामध्ये समालोचक असतील, ज्यामध्ये पंच असतील, ज्यामध्ये यूट्यूब लाईव्ह असेल, ज्यामध्ये सगळ्याच काही गोष्टी आहेत. टी शर्ट्स मॅन्युफॅक्चरर आहेत आणि आज क्रिकेटची उंची ही प्राप्त झाली एकदा वेगळ्या लेवलला. आलाय चौकार आणि या चौकाराच्या साह्यानं धावांची गती जाऊन पोहोचली ती म्हणजेच 20 वरती. षटकांचा खेळ संपलाय 3. येणारे 3 षटका आहेत फायनलच्या मॅच मध्ये. तुम्हाला जर जिंकायचं असेल इथे आपण बघू शकतात LED स्क्रीनवर जे प्लेयर दिसत आहेत. ही LED स्क्रीन 4 दिवसासाठी आम्हाला दिवेजी, 5 दिवसासाठी ऑक्शन आणि हे मॅचचे 4 दिवस पकडून देवेजी देशमुख साहेबांनी दिलेले, त्याकरता खूप खूप धन्यवाद. तालियां जोरदार बजाइए दर्शकों. ये आप लाइव देख रहे हैं LED स्क्रीन जहाँ पे हमारे सभी दर्शक लाइव मैच को देख रहे हैं. देवेजी देशमुख साहब ने पूरे 5 रात को दी है इस टूर्नामेंट के लिए. धन्यवाद. देणाऱ्याने देत राहावे, घेणाऱ्याने घेत राहावे, कधीतरी घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात धरावे आणि ते देशमुख साहेब आमच्या मुख्य व्यासपीठावरती आजच्या या कलियुगात कोण कोणासाठी उपलब्ध नसतं, कोण कोणासाठी कुठलीच गोष्ट द्यायला तयार नसतं, परंतु निखिल ठाकूर यांनी माणसं कमावली आणि त्या व्यक्तिमत्वानं खऱ्या अर्थाने इथे आपण पाहतात सलग 4 दिवस आणि 1 दिवस ऑक्शनचा ही लाईव्ह LED स्क्रीन आपल्याला पाहायला मिळते देशमुख सरांचं. खऱ्या अर्थानं
खूप खूप धन्यवाद. इथे आपण पाहतात चौकार तर जरूर आला. या चौकाराच्या सहाय्याने धावांची गती जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते 24 वरती. जसं चौथं षटक आलं, योगेश महत्वाचा गोलंदाज आहे, मारायचा तर टॉपच्याला. ज्या पद्धतीने आता फलंदाज चिंटू आहेत, मागचा दरवाजा उघडा राहिला, शिरकाव केलाय गोलंदाजानं आणि पहिला धक्का, पहिला ब्रेक थ्रू. फलंदाज अभिषेक बॅक टू द डगआउट, गॉन. थँक्यू सो मच. आता जो लगतचा सामना चालू आहे फायनलचा, ज्यामध्ये खेळाडू आपण चिंटू पाहताय, त्या चिंटूनं संपूर्ण लीग गाजवली. जेवढ्या या मॅचेस त्यांच्या झालेल्या आहेत त्या सगळ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हा खऱ्या अर्थानं चिंटूच राहिला. त्याच पद्धतीनं एमबी स्पोर्ट्सचा एक फलंदाज आहे, तो म्हणजेच नीरज. एमबी स्पोर्ट्स जे सामने जिंकले, जे सामने खेळले, त्यामध्ये मॅन ऑफ द मॅच फक्त एकाच नावावरती लागली, ती म्हणजेच नीरज. असे गुणवंत खेळाडू या शिवाजीनगरमध्ये आहेत. जरूर धावसंख्या जर तपासून पाहिली तर या सिंगलने आता आगेकूच करते आणि जाऊन पोहोचते, ती म्हणजेच खऱ्या अर्थानं अर्थात 25 येणाऱ्या काळात, आगामी काळात एक मोठी स्पर्धा, जिथे खऱ्या अर्थानं आपण पाहतायत सालवड पास्तळ प्रीमियर लीग 2026. 6 टीम सालवड गावातून असतील, 6 टीम पास्तळ गावातून असतील. 90 प्लेयर सालवडचे सोल्ड होणार, तर 90 प्लेयर पास्तळचे सोल्ड होणार. 5, 6 आणि 7 मार्च या स्पर्धेची मात्र ही एक तारीख आपल्याला पाहायला मिळते. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतायत 15 ते 20 फेब या कालावधीमध्ये एक दिवस असेल, जिथे ऑक्शन आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याचं लोकेशन राहील त्या स्पर्धेचं सालवड ग्राउंड. ऑर्गनाइज बाय विदुर पाटील साहेब आणि YSSS ग्रुप सालवड यांच्या माध्यमातून आपण पाहतायत ती स्पर्धा येते पास्थळ सालवड प्रीमियर लीग. एकंदरीत क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा रणसंग्राम विदुर पाटील साहेब आणि YSSS यांच्या माध्यमातून ती स्पर्धा. 90 खेळाडू तुम्हाला पास्थळमधनं बघायला मिळतील, 90 खेळाडू तुम्हाला सालवडमधनं बघायला मिळतील. 6 संघ मालक सालवडचे, 6 संघ मालक पास्थळचे आणि 12 संघांचा हा कुंभमेळा आपल्याला पाहायला मिळेल येणाऱ्या 5, 6, 7, 8 मार्चला. एक मोठी स्पर्धा धावसंख्या जाऊन पोहोचते. इथे मात्र आपण स्वागत करणार आहोत कुलदीपजी चौगुले साहेबांचं. मंजितांना मी विनंती करेल, या पण कुलदीपजी चौगुले साहेबांचं आपण करूया स्वागत. अठ्ठावीस धावा धावफलकावरती. 4 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या जाऊन पोहोचल्या, त्या म्हणजेच रनसंख्या 28-28ला 1 अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये. सध्या गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक 5 मध्ये कोण येतील, मुख्य व्यासपीठावरती स्वागत सन्मान हाही तेवढाच महत्वाचा क्षण आपल्याला पाहायला मिळतोय. आमचे प्रत्येक पाहुण्यांनी या स्पर्धेला, निखिल ठाकूर या व्यक्तिमत्वांना प्रेम दिलं आणि आज SNPL ला वेळात वेळ काढून, वेळ कोणालाही नसतो, तो वेळ काढावा लागतो आणि काढला की तो वेळ मिळतोच. आवड असली की सवड मिळते आणि असे आमचे सगळे लाडके पाहुणे इथे या स्पर्धेला आले. चेक पराग जी यादव साहब का स्वागत किया जाएगा हमारे VIP डाइस पर. धीरज गुप्ता आइए, आप आपके शुद्ध हाथों से यहाँ पे पराग जी यादव साहब का स्वागत किया जाएगा. आउट कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. इथे आपण पाहतात स्वागत सन्मान खूप महत्वाचा असा आपण पाहतात हा सोहळा आहे. तो कुठल्याही बाजारात विकत मिळत नाही, तर तो स्वागत सन्मान मिळवण्याकरिता तुम्हाला त्याचं पात्र ठरावं लागतं. आज कुठल्याही शॉपिंग ॲपवरती, कुठल्याही महागड्या मॉलमध्ये किंवा दुकानात हा सन्मान तुम्हाला मिळणार नाही, तर त्या सन्मानासाठी तुम्हाला त्या सन्मानाप्रती व्यक्ती व्हावं लागतं आणि ते सर्व आमचे सन्माननीय व्यक्ती आमच्या मुख्य व्यासपीठावरती आहेत. त्यांचं पुन्हा एकदा या SNPL मध्ये स्वागत. ब्रिजेशजी सरोज साहेबांचं स्वागत केलं जाईल. मयुरेश पाटील यांना मी विनंती करेल, मयूर पाटील यांना मी विनंती करेल, या पण ब्रिजेश सरोज साहेबांचं स्वागत केलं जातोय. ओटू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. आज अगदी खऱ्या अर्थानं ही अंतिम रजनी या स्पर्धेची अथांग जमसमुदाय आपल्याला पाहायला मिळतोय, जो या स्पर्धेकडे वळाला, ज्यांनी खऱ्या अर्थानं ही स्पर्धा अगदी डोक्यावरती घेतली आणि गाजवली 4 रात्रींमध्ये. गोलंदाज तयार, हाफ ट्रॅकरचा बॉल बिटवीन द गॅप चाललाय निघून सीमारेषेच्या बाहेर. 4 चेक. अभिषेक जी झा यांचं स्वागत केलं जाईल. शाकिब यांना विनंती या.
शाकिब आइए अब अभिषेक जी झा साहब का स्वागत किया जाएगा वीआईपी डाइस पर। या वेळेला आपण पाहतायत फलंदाज बाद होत असताना विकेटचं पतन झालं. षटकाराच्या स्वरूपात महत्वाचे फलंदाज बाद होत असताना चला थोडेसे जे समोर प्रेक्षक बसलेत ना त्यांना विनंती करतो की भाई लोग आप तुम्हीच हे 70 टी शर्ट यांचं नाव काय? धीरज भाई थोडस ऍडजस्ट करा. फायनल सामना प्रत्येकाला बघावा असं वाटतं. आमचे डीजे ऑपरेटरला देखील थोडासा तिथे व्यत्यय येत, त्यांना देखील जागा द्या. फायनल प्रत्येकाला बघायची आहे. राहुल मोरे साहेबांचं स्वागत केलं जाईल. नीरज आइए आप आपके शुभ हाथों से स्वागत किया जाएगा राहुल जी मोरे। टू कॉम्बॉक्स यस जाऊया मॅच कडे. धावसंख्या फलकावरती 35. षटक क्रमांक आपण पाहतायत. शेवटचा बॉल बाकी आहे 5व्या षटकातला, म्हणजेच आता 7 बॉल आहेत. धावसंख्या 35. एक चांगली टोटल जरूर उभी झाली, परंतु आता त्या टोटलला तुम्ही न्याय दुसऱ्या डावात कसा देता हाही तेवढा आला. मॅच बॉल आलाय लक्षात घ्या. सामन्याला इथून सुरुवात होते. मुख्य व्यासपीठ अगदी गजबजून चाललंय आणि जिथे आमचे अनेक पाहुणे अनेक मान्यवर या स्पर्धेला अगदी वेळ देतात त्यांचं पुन्हा एकदा सुस्वागतम. फायनलचा मॅच आजच्या दिवसातलं 4 मॅचचं शेड्यूल ठेवलं आणि अक्षय मोरे ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळत आहेत. ब्रँड ऑफ पालघर फटका फुलर लेनचा नाही कनेक्शन करू शकले. सिंगल तर झाली, आता दुसरीचा प्रयत्न राहील का? सिंगलनं संतुष्ट राहावं लागतं. चिंटू सांगतात की भाई सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करेल त्या वेळेला आपल्याला 1-1 रनचा आसरा मिळेल. कोण? रोशन. रोशन यांना विनंती करतोय की प्लीज आपण कुठे असाल तर सोनू जयस्वाल यांच्याशी संपर्क करा. पर्सनल असिस्टंट चेक सुबोध जी झा साहब का स्वागत किया जाएगा सोनू जायसवाल। इनसे मैं विनती करूंगा आइए आप आपके शुभ हाथों से सुबोध जी झा साहब का स्वागत किया जाएगा वीआईपी डाइस पर। और टू कम बॉक्स। यस थँक्यू सो मच. जिथे आपण पाहतात आता सध्या धावफलकावरती धावांची गती तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 36 धावा. उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी. या 6 बॉलच्या खेळात काय होणार, काय बिघडणार, कोण पुढे जाणार, कोण मागे राहणार, या सगळ्या गोष्टींचं अवलंब इथून पाहायला मिळतंय. उर्वरित 6 बॉलच्या आजच्या रजनीतला आमचं समालोचन राहते. तर मी निश्चित स्वरूपात उत्कर्ष पाटील, निखिल भाऊंचं, जान्हवी वहिनींचं खूप खूप आभार मानेन ज्यांनी मात्र या स्पर्धेला आम्हाला निमंत्रण दिलं आणि सलग 2 दिवस या रात्रकालीन स्पर्धेमध्ये. राजा इनसे मैं विनती करूंगा आइए आप असीम साहब का स्वागत किया जाएगा। असीम नदाम आइए आप आपका स्वागत किया जाएगा राजा के शुभ हाथों से। और टू कम बॉक्स। थँक्यू सो मच. अगदी उर्वरित 6 बॉलचं समालोचन संपून या स्पर्धेचा निरोप समारंभ आणि तदनंतर आठवणीत राहील ही स्पर्धा. यामध्ये तीळ मात्र शंका नाही. फटका खेळला जरूर, बॉल चाललाय अगदी समोर. असीम के हाथों राजा साहब का स्वागत किया गया है। मिस्टेक हो गया था, उल्टा हो गया था। स्वागत है राजा भाई आपका। चलते हैं मैच की ओर 4 आते हुए. धावसंख्या फलकावरती आता 4 न आकार घेते आणि जाऊन पोहोचते ती म्हणजेच 42 वरती. चांगलं स्कोर कार्ड उभं जरूर केलं. फटका खेळला आणि सिंगल मात्र इथे परिपूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता 2 रन. क्या बात है. अंडरआर्म क्रिकेट मध्ये खूप कमी वेळा तुम्हाला 2-2 धावा बघायला मिळतात या 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. तिसऱ्यांदा 3 वेळा मात्र हे 2 धावा झालेल्या आहेत पळून. SSC या संघानं क्या बात आहे, काय रेकॉर्ड ठेवले धीरज गुप्ता यांनी. नवीन आमचे चेक अनिल जी गुप्ता साहब का स्वागत है। आइए आप वीआईपी डाइस पर विराजमान हो जाइए। आइए अनिल गुप्ता जी, हमारा मंच आपका इंतजार कर रहा है। स्वागत है। और टू कम बॉक्स। थँक्यू सो मच. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 45 रन्स. इथे देखील आपण पाहतायत फलंदाज बाद होताना बघायला मिळाले. गॉन धक्का क्रमांक 3 45 ला. बॉलिंग करने आया तो बता दो भाई. बॉबी ना बॉबी तभी आउट हुआ और तीनों का तीनों फाइनल खेला.
प्रत्येक वर्षी तुम्हाला फायनल मध्ये विजेता पद ज्यांच्या हाती भूषवलं, याही मॅच मध्ये ते फायनल मध्ये आहेत. पाहूया इतिहासाच्या पानावरती पुन्हा एकदा बाबू यांचं नाव तिसऱ्या फायनल मध्ये देखील लिहिलं जाईल का? फटका खेळला क्षेत्ररक्षक आहेत. आता खऱ्या अर्थानं धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजेच 45 बॉलचा खेळ जर तपासून पाहिला. अनिल शेठ का स्वागत किया जाएगा. लकी झा से विनती करूंगा, आइए आप, आपके शुभ बातों से हमारे आदरणीय सम्मानीय अनिल शेठ का स्वागत किया जाएगा वीआईपी डाइस पर. कमांड डीजे मास्टर, सॉरी. आता इथे जर आपण तपासून पाहिलं तर व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉल +1 म्हणजेच या 2 रन. अगदी ज्या मान्यवरांचं आम्ही स्वागत करतोय मॅन ऑफ द सिरीज म्हणून, ज्यांनी आम्हाला सायकल दिलेली आहे या स्पर्धेसाठी, ते दिल से धन्यवाद अनिल भाई. ये साइकिल नजर आते हुए मैन ऑफ द सीरीज की जो हमें मिली है अनिल साहब के ओर से ऑटो कॉम्बॉक्स. 47 रन ह्या धावफलकावरती, 48 धावा फलकावरती लागल्या. 49 धाव्यांचं एक चांगलं लक्ष, सन्मानजनक लक्ष उभं केलंय. दुसऱ्या डावामध्ये करण सिंग कडे लक्ष असेल आणि या 48 धावा ज्या आपल्याला पाहायला मिळतात फलकावरती लागल्या. 36 मध्ये रन करायचे, 49 एक चांगला मॅच बघायला मिळेल नो डाऊट. आणि जसा सामन्याला सुरुवात होईल, या स्पर्धेकरिता आम्हाला संधी दिली निखिल भाऊ, पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार. खऱ्या अर्थानं आपण पाहतात या स्पर्धेला आवाज देण्याची संधी आम्हाला प्राप्त केली धीरज गुप्ता, यांचे देखील खूप खूप आभार आहेत. आणि आज या स्पर्धेचं समालोचन मात्र इथे थांबवतोय आणि दुसऱ्या डावाकरिता आमंत्रण देतोय ते म्हणजेच प्रीतम दादा खरत यांना. थँक्यू सो मच. खऱ्या अर्थाने आज पाहुण्यांची मंडळी आमच्या मुख्य व्यासपीठावर पाहायला मिळते. आणि नीरज या साइड जाओ. यस कॅमेरामॅन, कॅमेरा मुख्य व्यासपीठावर फिरवा जिथे आमचे पाहुणे मंडळी आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघा खऱ्या अर्थाने मात्र पाहुण्या मंडळीकडून स्पॉन्सर घेऊन ते स्पॉन्सर योग्य रीतीने वापर केलेला आहे. पहिलाच बॉल 4 ने केले सुरुवात. करण सिंगच्या बॅट मध्ये चौकार. खऱ्या अर्थाने मात्र बघायला गेलं ना, स्पॉन्सर जमा करून ती स्पर्धा प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित केली जात नाही, परंतु इकडे निखिल ठाकूरने एक सुरेख स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते जिथे योग्य ठिकाणी योग्य वापर त्या पैशाचा केलेला आहे, ज्याकरता मान्यवरांनी आम्हाला स्पॉन्सर दिलेला आहे. खऱ्या अर्थाने यावर्षी भरपूर काही पाहायला मिळालं, पुढच्या वर्षी याहूनही काही पाहायला मिळेल यात वाद नाही. अपील लावड आहे, बघूया पंचाकडे रेफर केले थर्ड अंपायरला आणि सॉफ्ट डिसिजन पंच आम्हाला कळवा, नोट आउट दिलेला आहे. बघूया काय ते. जिथे निखिल दादाने मात्र खूप सुरेख आयोजन नियोजन SNPL चं केलेलं आहे. शिवाजीनगर प्रीमियर लीग सीझन 3 पहिल्या वर्षी सुरुवात झाली होती, एवढं काही खास नाही, पण पुढच्या वर्षी खूप चांगलं केलं आणि तिसऱ्या वर्षी त्याहूनही चांगलं केलं. अगदी तब्बल ही जणू काही 1 लाखाची स्पर्धा आहे की काय असं वाटतंय. आणि खऱ्या अर्थाने आमचे देवेशजी देशमुख साहेब ज्यांनी पुढच्या वर्षी SPL ला तब्बल 1 लाखाची मदत करण्याचे वचन केले, वादत केले आहे. अगदी बघू शकतात आपल्या मुख्य व्यासपीठावर आहे. पुढच्या वर्षी जिथे आपल्याला मोठी स्पर्धा पाहायला मिळणार सलवड प्रीमियर लीग, अगदी YSS ग्रुप कडून त्यांचं खूप खूप धन्यवाद. नोट आउट आलेला आहे, अगदी पंचाचा निर्णय येतोय. कपिलजी मास्कर साहेबांचं स्वागत केलं जाईल मुख्य व्यासपीठावर. चला नोट आउट आलेला आहे.
चलिए अंपायर डिसीजन लास्ट डिसीजन रहेगा। नॉट आउट। चला कृपया करून शाकिब कडून स्वागत केलं जाईल। कपिल यांचं स्वागत केलं। आमचे कपिल साहेब ते मुख्य व्यासपीठावर आहेत आणि नोट आउट येतोय। मेगा फाइनल पाहायला मिळते। 6 रन लगे स्कोर कार्ड पर, गेंदबाजी मार पर चिंटू तैयार, गेंदे हो चुकी है। ये शॉर्ट गेंदी बैकफुट पर जाकर खेला और फील्डिंग के बाद तालियां बजती हुई ये होना चाहिए मैदान के बीच, जैसे एग्जीबिशन मैच में देखा हमने। जल्लोष हल्के हाथों से खेला है, मिस फील्ड, गेंद जाएगी 4 सीमा पार। आता हुआ NSPL 4 सॉरी SNPL 4 आता हुआ। स्कोरबोर्ड 4 से आगे जगह स्कोरबोर्ड इस वक्त 10 लगे स्कोर कार्ड पर। 49 रनों का लक्ष्य दिया है और 10 बन चुके। 39 चाहिए चैंपियन बनने के लिए। 2026 साल तीसरा, शिवाजीनगर प्रीमियर लीग का चैंपियन बनेगा कौन? और इस वक्त वाइड और +1, स्कोरबोर्ड 2 से आगे जाएगा। स्कोरबोर्ड 12 लगते हुए स्कोर कार्ड पर। कमाल का खेल ही है अंडरम बॉक्स क्रिकेट, जहां पे आप देख सकते 3 अंपायर लगते मैदान में, क्योंकि एक नो लाइन और एक क्रीज के आगे ठीक लाइन जो है वो नो स्कोर की है, उस वजह से 3 अंपायर की जरूरत लगती है। मेन अंपायर, नो लाइन चेक करने के लिए अंपायर और नो स्कोर के लिए अंपायर, 3 अंपायर हमें नजर आते हुए। बड़ी बड़ी प्रतियोगिता नजर आती हुई पलघर में अंडरम बॉक्स क्रिकेट की। ओहो सीधा खेला है धीरज, इस साल कुछ अलग ही फॉर्म में। एक तरफ चिंटू अगर मैन ऑफ द मैच लेते हैं तो दूसरी तरफ धीरज भी कम नहीं है उनसे। ये सीधा लगा 4, स्कोरबोर्ड 4 से आगे जाएगा। स्कोरबोर्ड इस वक्त 16 लगे स्कोर कार्ड पर, जल्दी फिनिश के मूड में आते हुए। निहाल जिथे नाही मिळत, कोणतीही कमतरता भासू दिली नाही आहे यावेळेस आपण पाहू शकतात। करण सिंग ॲज अ आयकॉन खेळाडू, काही सुपर टीमला बॅलन्स केलेला आहे, काही सुपर टीमला सांभाळलेलं आहे आणि अनमोल के अनमोल रत्न है सभी 9 के 9। ये जो टीम है बराबर नाम दिया गया है, जिसका कोई मोल नहीं, वो अनमोल 11 फाइनल में 16 पे पहुंच चुकी है। अब जीतने के लिए चाहिए 33 रन। धीरज तैयार, 4 बॉल झाले, 2 बॉल बाकी आहेत। चिंटू आतापर्यंत या स्पर्धेमध्ये कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली होती, परंतु यावेळेस मात्र थोडा महागडा ठरतोय। डॉट बॉल येतोय, शॉर्ट बॉल कट केलेला आहे। इथे मात्र शॉर्ट पॉइंटला चिंटू उडवलाय, 1 धाव। 2 ओव्हर नंतर स्कोर कार्ड वर 17 आपल्याला पाहायला मिळत आहेत। येणारे चेंडू असतील 24 आणि धावा बनवायच्या 30 पहिली ओव्हर संपलेली, सॉरी 30 बॉल 32 धावेची गरज। देऊया संधी डीजे मास्टरला आणि पुन्हा एकदा येऊया मैदानाच्या आतमध्ये। निखिलजी ठाकूर आणि शिबाळ हनुमान मित्र मंडळ यांच्या माध्यमातून एक देखणी स्पर्धा SNBL शिवाजीनगर प्रीमियर लीग, जेवढं कौतुक करेल तेवढं कमी। अगदी आपण पाहू शकतात कोणती कमतरता नाही। कॉमेंटेटर पाहायला मिळाले, पंच पाहायला मिळाले, जिथे आपण बघू शकतो ऑनलाईन प्रक्षेपण देत असताना ओम साई स्पोर्ट्स पाहायला मिळाला। प्रत्येक खेळाडूची देखरेख केली। मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाणी लागलं, कोणाला जखमी झालं तर मात्र फर्स्ट एड बॉक्स देखील आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे आपण बघू शकता स्कोरिंगच्या भूमिकेत खुश आहे, अजून ऑफलाईन स्कोरिंगच्या भूमिकेत
ध्रुव आणि विपिन जिथे कमालीचा खेळ अंडर बॉक्स क्रिकेटचा पाहायला मिळतोय. शॉर्ट बॉल आहे, चेंडू चाललाय यावेळेस मिड विकेट रिझनला क्षेत्ररक्षण होत आहे. डॉट बॉल येतोय. गोलंदाज बॉबी दुसऱ्या षटकामध्ये मॅचला अगदी सोपी करून टाकले. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा जमा केल्यात. गणेशजी आंधळे साहेबांना मी विनंती करेल आपण या मुख्य व्यासपीठावर. आपलं स्वागत आहे. माऊली एंटरप्राइजेस टीमचे ऑनर. ओ माय गॉड, क्या बात है चिंटू, क्या ये कैच है. तालियां जोरदार बजाइए दर्शक. ये देखिए और डीजे भी बजेगा. यस डीजे. थैंक यू डीजे मास्टर. बार बार देखो, हजार बार देखो, ऐसा कैच लपका है मैदान में मिस्टर चिंटू. गाने भी जरा बढ़िया बढ़िया बजाइए. फाइनल मैच है. स्कोरबोर्ड 18 लगते हुए स्कोर कार्ड पर SNPL शिवाजीनगर प्रीमियर लीग 18 धावा झालेले आहेत. 49 धावेचं आव्हान आहे. 31 धावेची गरज आहे. चेंडू फेकून झाले. 3 बॉलचा खेळ बाकी. जाऊया आपण मॅच कडे. सुपर खेळ. फुलटस बॉल सरळ तीर की तरह सीधा चाललाय सीमा पार. येतोय चौकार. यस डीजे मास्टर. थैंक यू डीजे मास्टर. चलते मैच की ओर. 4 ने केले सुरुवात. अनिलचा प्रहार. स्कोरबोर्ड 22. पुन्हा एकदा फुलटस. ओ थोडा वर गेला, कंट्रोल करू शकला नाही या स्ट्रोकला आणि बॉक्स आउट मध्ये विकेट. बजाव डीजे. थँक्यू डीजे मास्टर. दोन्ही सेमीफायनल वन साइड झाल्या त्यामुळे प्रेक्षक थोडे नाराज आहेत. परंतु फायनल वन साइड नाही झाली पाहिजे. पैसा वसूल मॅच झाली पाहिजे. जिथे मात्र आता 2 विकेट आलेत. अंबर मागच्या मॅच मध्ये 1 नंबर कामगिरी ज्याच्याकडून झाली तो पाहायला मिळते. परंतु या मॅच मध्ये आल्या आल्या मोठ्या इकडे जात असताना बॉक्स आउटच्या रूपामध्ये पुन्हा एकदा विकेट. बॉबी कमाल करतोय. यस डीजे. चलिए थोड़ा स्पीड अप कीजिए एसएसए टीम. बैरिकेड पे कोई लोड ना दे. बैरिकेड टूट सकता है, ये ध्यान में रखिए दर्शक. आलोक नवीन बॅट्समन येतोय. धीरज वर आता मोठी जबाबदारी. आता बघायला गेलं ना तर दोन्ही बाजूला आग बरोबर लागले. 24-27 ची गरज. चिंटू आले गोलंदाजी मार्कवर. कारण की वर्षभराची वाट बघावी लागेल. आता मात्र पराभूत झाले तर चॅम्पियन बनायचं असेल तर हीच वेळ आहे, हीच संधी आहे. हलक्या हाताने सॉफ्ट हँडने खेळले. चेंडूला पाहिलं, निखरलं आणि एकदा पूर्ण केली. सिंगलने स्कोरबोर्ड 23-23. 26 पाहिजे 23 बॉल मध्ये. शैलेशजी यादव साहेबांचं स्वागत आहे. एक धाव
स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 24-24. स्कोर कार्डवर 23 धावेची गरज, 25 धावेची गरज 22 बॉल मध्ये. 49चं टार्गेट आहे, 25 पाहिजेत. 22 बॉलचा खेळ बाकी. पुन्हा एकदा तयार. शॉर्ट बॉल जाऊ दिला चेंडूला. वाईट बॉल येते. पंचाचा इशारा. समीर खान सर इथे आमच्यापर्यंत इशारा पोहोचवत आहेत. एक धाव. स्कोरबोर्ड 25. एज लागले डिक्लेअर मध्ये जात असताना एक धाव असेल. 26 धावा धप्पल कव्हर. कुठे जाणार मॅच, कोण जिंकणार, कोण हरणार, एसएससी चॅम्पियन ठरणार की अनमोलचे रत्न अनमोल 11 चॅम्पियन ठरणार. चांगल्या रीतीने खेळलाय. इथे मात्र थोडी मिसफिल्डिंग आहे. एक धाव असेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला तर 27-27 धावा धप्पल कव्हर. 20-22. बड़ा विकेट, बड़ी मछली फंसी है जाल में. यस डीजे. धन्यवाद डीजे मास्टर. ये हो क्रिकेट में बहुत बार देखा है, जब भी विकेट बड़ी आती है तो फिर फील्डिंग टीम सामने वाली टीम पर भारी पड़ जाती है. अपना नए बल्लेबाज योगेश चिंटू ही स्पर्धा गाजवले. चिंटूने त्याच्या नावावर ठेवलंय. हलक्या हाताने ओ हो अगदी मला तर वाटते पंच सांगतायत स्टंपला लागलेला आहे. तिकडे आहे प्रेक्षक देखील आहे. प्रेक्षक देखील आहे तिथे. प्रेक्षकने देखील सांगितलंय की 4 आहेत. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. क्या बात आहे. योगेशने आल्याला खेचलाय चौकार. कभी इधर कभी उधर, बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी कभी हमारी. हा बघा अगदी चेंडू जाऊन स्टंपवर आदळला आणि 4 पाहायला मिळत आहेत. सामने बैठे हैं दर्शक, वो भी बता रहे, अंपायर भी बता रहे. मानिए आप. चला टाइम करू नका. लागलेला आहे. पंचांनी निर्णय दिलेला आहे. चला या येऊन चेक करा. पंच आप ही आइए. समीर आइए. 4 आहे. अगदी स्टंपला लागलेला आहे बॉल. कारण की आम्हाला देखील इथून दिसला होता, पंचाला देखील दिसला होता आणि नवनीत स्वतः सांगतोय की स्टंपला लागलाय. इथून मात्र आपण बघू शकतात या अँगलने तो स्टंप दिसत नाहीये. तुम्हाला असं वाटेल की लागलं नाही, परंतु कंप्लीट लागून गेले. 4 स्कोरबोर्ड रिव्ह्यू लॉस झालेला आहे आणि रिव्ह्यू 10 सेकंदामध्येच घ्यायचं होतं, हे लक्षात घ्या. आता 4 ने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला. 31 योगेशने कमालीचा स्ट्रोक खेळलाय आणि 18 बॉल मध्ये 18ची गरज आहे. एसएससी आणि अनमोल 11. मैच अगर अच्छी लगी हो तो तालियां जोरदार बजाइए दर्शक मैच के लिए. 18 गेंदों में चाहिए 18 की जरूरत, क्योंकि विकेट भी 4 जा चुके. यहाँ पे 1-2 विकेट आते तो फिर से एसएससी कमबैक करेगी. सामने बल्लेबाज आलोक, ह्याला देखील संधी हिरो बनण्याची. गोलंदाज तयार बॉबी. कोण जिंकणार कोण हरणार येणारा क्षण येणारा वेळ सांगेल.
18 बॉल 18ची गरज. तयार. शॉर्ट बॉल. हा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षण होत असताना एकदम वेगाने पूर्ण केली. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 32. 17 बॉल 17ची गरज. डाव्या हाताचा गोलंदाज आणि डाव्या हाताचा फलंदाज समोर आहे. बॉबी आणि योगेश. सगळे अगदी लक्ष ठेवून आहेत या मॅचवर. कोण घेऊन जाणार पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी, कोण जिंकणार, लक्ष आहे. 32 धावा 4 गडी बाद. पहिल्या बॉलवर चौकार आणि 400च्या स्ट्राईक रेटने खातं खोललंय फलंदाजाने योगेशने. बॉबी तयार. फलंदाज तयार. मेगा फायनल पाहायला मिळते SNPL शिवाजीनगर प्रीमियर लीग. हलक्या हाताने शॉर्ट बॉलला 1 धावेसाठी खेळलं जाते. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस आपण पाहू शकता 33 33 धावा. थोडं फास्ट खेळा SSC टीम, थोडं स्पीडअप ठेवा. बोलणं काय झालं. मेगास फायनल आपल्याला पाहायला मिळतं आणि यावेळेस मात्र चांगला बॉल डॉट बॉल येतोय. इथे आपण बघू शकता 33 वर 4 गडी बाद. आपण पाहू शकतात 15 बॉल 16 धावा धावपल कबर आहेत, बनवायचे आहेत. जिथे आपण बघू शकतात मेगा फायनल डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा डॉट आलाय. अप्रतिम मात्र चेंडू हाताळला जातोय. 14 मध्ये 16ची गरज. 2 सलग डॉट आलोक आपल्याला पाहायला मिळतोय. कधी मॅच कुठे जाईल काही सांगता येत नाही. जिथे आपण बघू शकता 14 बॉल मध्ये 16 धावेची गरज आहे. आता मात्र थोडं फील्ड प्लॅन बदललं जात आहे. 2 धावा मात्र एक्स्ट्रा मिळतात गोलंदाजाला. चांगली गोलंदाजी बॉबी. टीमवर्कचा खेळ असतो क्रिकेट. कोणी एकामुळे जिंकता येत नाही. 9 खेळाडूला मेहनत घ्यावी लागेल. फुलटस बॉलला खेळलाय, सरळ गेला. 3रा डॉट आलाय. साईनाथ तिकडे पाहायला मिळते. अप्रतिम डॉट बॉल. शेवटचा बॉल असेल षटक क्रमांक 4. 13 बॉल 16 धावा. लास्ट बॉल फायनल पाहायला मिळते. ओहो एज लागले. 4था डॉट येईल का. 4था डॉट येते. टाळ्या झाल्या पाहिजे बॉबीच्या ओव्हरसाठी. पानी को बर्फ बनने में वक्त लगता है, ढले हुए सूरज को निकलने में वक्त लगता है. थोड़ी कोशिश कर, थोड़ा जोर लगा. किस्मत के जंग लगे ताले को खुलने में वक्त लगता है. डीजे मास्टर मास्टर. 12 बॉल 16 धावा. कधी इथे कधी तिथे मॅच आपण पाहू शकतात फसली जाते. 4 डॉट सलग आलेत. 16 बॉल 16ची गरज असताना बॉबीने केलेले 4 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाले. फलंदाज आलोक पाहायला मिळाला. शॉर्ट बॉल. योगेशचा फटका सीमा पार. 4 तालियां बजाने का मौका अनमोल को भी मिलेगा. कमांड डीजे.
मास्टर मैदानामध्ये लढताना आपण पाहू शकतात, दोन्ही टीम झडताना पाहू शकतात. पड झड तडफड सर्व काही पाहायला मिळते फायनल मध्ये. मेगा फायनल सारखी होत असताना जिथे आपण बघू शकतो 11 मध्ये 12 ची गरज. योगेशच्या बॅट मधून हा दुसरा चौकार येतोय. शॉर्ट बॉल होता, चांगल्या रीतीने पनिश केलाय. पुढे त्या शॉर्ट बॉलला खेळला, इकडे मात्र डॉट बॉल येतोय. चांगले फिल्डिंग, चांगला फटका होता परंतु गॅप मध्ये टाकता आल्याने चिंटूचं चांगलं क्षेत्ररक्षण आहे. क्षेत्ररक्षक फलंदाजाचा भक्षक धावा झाल्या त्या म्हणजेच 37-10-12. हलक्या हाताने खेळतोय, सिंगल तरी मिळणार. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 38 धावा धावफलकावर. 9 बॉल 11 धावेची गरज. आता थोडा प्रेशर आलोकवर देखील असेल कारण की 4 बॉल डॉट सलग केलेत परंतु पुन्हा एकदा चौकारानंतर मॅच मध्ये आलेत. अनमोल 11 9 बॉल आणि 11 धावा जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. गोलंदाज अभिषेक गोलंदाजी मार्कवर. 9 बॉल 11. शॉट खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा डॉट. आलोक इथे मात्र टेन्शन देतो आपल्या टीमला. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही आहे. ये गड़बड़ हो रही है. एक तरफ रन आ रहे, दूसरी तरफ रन आ नहीं रहे. 8 गेंदों में चाहिए 11. चलते मैच की ओर. अभिषेक तैयार, आलोक तैयार. अच्छा स्ट्रोक खिलाड़ी खिलाड़ी मौजूद. 1 रन जरूर मिलेगा. सिंगल से स्कोरबोर्ड आगे जाएगा. स्कोरबोर्ड इस वक्त 39. अब चाहिए 7 में 10. फाइनल मैच अगदी फायनल सारखे होत असताना मेगा स्क्रीनवर आपण पाहू शकतात काय दृश्य आहे. सुरेख सुपर देवेशजी देशमुख साहेबांच्या माध्यमातून ही LED स्क्रीन आपण पाहू शकतात. आम्हाला स्पॉन्सर केली आहे जिथे ऑक्शनला पाहायला मिळाले आणि 4 रात्रीमध्ये या मॅच मध्ये देखील पाहायला मिळाली. त्यांच्याच माध्यमातून पुढच्या वर्षी सालवड प्रीमियर लीगला एक मोठं योगदान असेल. तब्बल 1 लाखाचं. अगदी यंग साई सापडेश्वर ग्रुप कडून खूप खूप धन्यवाद. जाऊया मॅच कडे. ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून मात्र ही लाईव्ह प्रक्षेपण प्रेक्षकांची तुडंब गर्दी या मैदानावर आपल्याला पाहायला मिळते. 7-10 आणि फटकाच खेळला परंतु सरळ हातामध्ये गेलाय. डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक संपते 5. धावा झाल्यात 38. 6-10 ची गरज. यस डीजे. डीजे मास्टर 38 स्कोर कार्ड पर 4 विकेट के नुकसान पर आखिरी ओवर किसके पास जाएंगे एसएससी टीम देखना होगा. मेगा फाइनल चलता हुआ. समीर जिंदा रख, यकीन जिंदा रख, बन जा सुल्तान तू मगर दिल में फकीर जिंदा रख. तरकीश में वो कोशिश का एक तीर जिंदा रख. हार जाए पूरी दुनिया से तू लेकिन जीतने की उम्मीद जिंदा रख. ये चलता हुआ मैच बीच मैदान में. स्कोरबोर्ड 38. क्या 10 बनाएंगे या रोके जाएंगे गेंदबाज मिस्टर शिवम. SPL गाजली, SNPL पण गाजते. पहिला बॉल शॉट होता. 1 धाव मिटे. आलोक पूरी टेंशन में क्योंकि बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं और प्रेशर दिखता नहीं लेकिन होता जरूर है. चाय में डूबा हुआ बिस्किट, प्यार में पड़ा हुआ लड़का और प्रेशर में आया हुआ बल्लेबाज और गेंदबाज किसी काम का नहीं होता है. 5-9. 5 बॉल 9 धावेची गरज. मेगा फायनल SNPL आपल्याला पाहायला मिळते. SSC वर्सेस माऊली फ्रेंड सर्कलचे ऑनर गणेशजी आंधळे यांच्याकडून पुढच्या वर्षी
अगले साल SNPL के लिए पहले नंबर का प्राइज रहेगा 55,000. तालियां बजाय जोरदार. 55,000चं पहिलं पारितोषिक पाहायला मिळेल SNPL मध्ये गणेशजी आंधळे साहेबांकडून पुढच्या वर्षी. ओ 4. थँक्यू. अब टेन्शन बढ़ता हुआ गणेशजी आंधळे साहेबांकडून 55,000ची मदत येणार आहे पुढच्या वर्षी SNPL ला. अनिष्का एंटरप्राइजेसने अडवलेलं काय अनमोल अडवू शकेल? SPL ला अडवलं तर इथे अडवलं येईल का बघूया. आता मात्र 4 ने पलटवार झाला. योगेश आतापर्यंत हिरो ठरलाय या मॅचचा, परंतु 4-5 बनवायचे. काय हिरो ठरेल? सुपर कामगिरी योगेश. क्या बात है, क्या बात है योगेश. प्रेशर में कैसे खेलना जाता है ये बताते हुए. शॉर्ट बॉल ओ कट करण्याचा प्रयत्न यायचे लागले. एक धाव, परंतु 3 बॉल 4 ची गरज आहे. कंपल्सरी चेस आहे, लक्षात घ्या. 3 बॉल 4 ची गरज. दर्शक शांत मत बैठिए, तालियां बजाए मैच के लिए जोरदार. क्या बोलते हैं कि अपना अगर चौका मार के जीता नवनीत लाड की तरफ से 1,000. नवनीत लाड की तरफ से 1,000 रुपए कैश प्राइज रहेगा अगर आलोक यहाँ पे बाउंड्री मार के मैच विन करते. और नवनीत लाड की तरफ से 5,000. ओमकार और नवनीत लाड की तरफ से 5,000 कैश प्राइज अगर आलोक बाउंड्री मार के विन करते. मैच यहाँ पे साई रात है, वहां पे रोका है. तालियां हर बॉल पे बजाइए दर्शक. 2 गेंदे 3 रन. ऐसी मैचेस देखने मिलती नहीं है. ऐसी मैचेस देखने के लिए लोग स्टेडियम में जाते, पैसा खर्चा करके. यहाँ पे निखिल ठाकुर की वजह से आपको फ्री में देखने मिल रही है. SNPL के लिए जोरदार तालियां बजनी चाहिए, जोरदार तालियां. बोलो जय श्री राम, जय श्री राम. ओ वाइड और सिंगल. खेल में होता हुआ बदल. यहाँ पे आप देख सकते हैं हर टी शर्ट पे लिखा है जय श्री राम. जय शिवराय, जय श्री राम. नमो पार्वती पते, हर हर महादेव. 1 रन की जरूरत. फाइनल जीतने के लिए अनमोल तैयार है. यहाँ पे आप दौड़ने के लिए तैयार है. बैठे हुए लोग खड़े हो चुके. जो खड़े हैं वो अब चलने लग चुके. जो चल रहे वो अब दौड़ने लग चुके. अब जाएंगे बीच मैदान में. 1 रनों की जरूरत. योगू मॅचचा हिरो. 1 धाव दूर फायनल पासून. अनमोल 3 बॉल 2 बॉल 1 ची जरूरत. सापळा रचलाय, सापळा रचलाय, परंतु सापळ्यामध्ये फसवता येईल का? डीजे मास्टर भी तैयार रहिए चैंपियन सॉन्ग के साथ. 1 रन की जरूरत है. गेट मास तैयार. दर्शक थोड़ा दूर रहिए. मैच अभी खत्म नहीं है, मैच बाकी है. बाउंड्री लाइन से थोड़ा पीछे. कोई अंदर ना आए. फिलहाल 1 रन पूरी जब तक हो ना, कोई अंदर आएगा नहीं, ये ध्यान में रखिए. कंपल्सरी क्योंकि चेस है. धड़ 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 धड़. 1 रन. ओ बाकी 1 रन बाकी है. 1 बॉल 1. तालियां जोरदार. डीजे मास्टर एक धुन बनती है, बजाओ.
जे मास्टर एक बॉल एक तालियां जोरदार बजाइए, जीतेगा कोई भी, लेकिन मैच यहाँ पे दिल जीतती हुई सभी का. योगेश आतापर्यंत सुपर कामगिरी केलेली आहे, परंतु आता काय होणार. प्रेक्षक जब तक अंपायर का कॉल नहीं आता है, जीतने का कोई अंदर आएगा नहीं. ध्यान में रखिए, जब तक अंपायर बताएंगे नहीं कि क्लियर हो चुका है कि कौन सी टीम विन है, तब तक कोई अंदर आएगा नहीं. ये रिक्वेस्ट है सभी से, सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, जोपर्यंत पंचाचा शेवटचा कॉल येत नाही तोपर्यंत कोणी मध्ये येणार नाही. खुर्चीवर राहून उभं राहून बोलावं लागतंय, कारण की सगळे समोर आहेत. एक एक टाळ्या जोरदार शेवटच्या बॉल केली, बजाइए तालिया. एक एक गेंदबाज तयार, कोण हिरो, योगू ठरेल का गोलंदाज, बघूया. थैंक यू डीजे मास्टर. 2 मिनट. अरे जिसने जीता है उसको तो